अरे आशा, बघ रात्री सांगायचं विसरूनच गेलो. अगं काकाचा फोन आला होता, प्रल्हाद काकाचा. हो. कशासाठी? अगं रश्मीला ते साडी नेसवायचा कार्यक्रम आहे म्हणतात, तर बोलवलं त्यांनी आपल्याला. बाई बाई. हो हो, बाय बाय, डोक्यातूनच गेलं. मला मंदाबाईंनी सांगितलं होतं. हो, सांगितलं होतं मला गुड न्यूज. माझ्या लक्षात आहे ना, आपण आपल्याच घरात राहतो. हो. बाई बाई, साडी नेसवली आहे का? 7व्या महिन्याची आहे वाटते मग. हो. हो का? काकाचा फोन रात्री आलता का? हो, मी ऑफिस मधून येऊनच राहिलो होतो, तर काकाचा फोन आला. काकूही बोलली तुझ्यासोबत बोलायचं होतं, पण मी म्हटलं मी रस्त्यात हा म्हटलं काकू घरी गेले की लावीन फोन. पाय विसरून गेलो, मी नाही लावला. थोड्या वेळाने लावजो बरं काकूला फोन, विचारजो कसं काय काय कार्यक्रम कसं काय हा? त्यांनी बोलवलं पण आपल्याला, आता मग आपलं होईल का जाणं? श्रावणीचं ट्युशन वगैरे. हो. ट्युशनचं तर आहेच. पण बघावं लागेल. सुट्ट्याचं काही आहे तर आता काही सुट्ट्याचं तर काही मिळत नाही. 15 ऑगस्ट एवढ्यात आहे. कधी कार्यक्रम कधी आहे? होऊ शकते ना मग आपलं शनिवार रविवारी येते 15 ऑगस्ट. श्रावणी सुट्टी राहतील ना. मलाही सुट्टीचं मग काढतो मग मी. मला काय शनिवार रविवारची रविवार सुट्टीच राहील. शुक्रवारची बरं सुट्टीच राहते. शनिवारची काढा लागेल 2-3 दिवसासाठी जाऊ म्हटलं काका निवडायला म्हटलं. तर कसं आता त्याच्या घरचा कार्यक्रम आपण टाळू नाही शकत. असं ठीक आहे ना, मग जाऊया ना. पण बघते मी, श्रावणीला विचारते काही ट्युशनमध्ये काही टेस्ट वगैरे आहे का? तर चालूच असतात त्यांच्या टेस्ट. पण काही आहे का तेवढ्यात विचारते. आणि मग जाऊया 2-3 दिवसासाठी, काय होतेच तेवढ्यात. हो तेच म्हटलं बघ, आताही विसरलो होतो मी, गेलो असतो ऑफिसला मग फोन लक्षात आलं असतं. बरं तू फोन लावशील दुपारी काकू सोबत बोलशील तेवढंच हा. चल बरं येतो मी हा. हा, टिफिन न्या ना, तिथं ठेवलाय मी टेबलवर. नाही तर विसरून जा, काल तसेच विसरून गेले. अरे खाल लक्षातच नाही आलं. अर्ध्या मधात गेल्यावर लक्षात आलं की अरे आपण डब्बा घेतलाच नाही. जाऊ दे, नेतो ना नेतो. तू फोन लावशील काकूला हा? तेवढं बरं वाटते त्यांना. तर मी कालच म्हटलं ना लावतो, मीच विसरून गेलो. त्यांना वाटलं असेल पाय सचिननं फोन नाही लावला असं होते ना ते. बरं लावून देशील तू. हो हो, लावते मी. आरामात जा हा. लवकर याल संध्याकाळी. हो. बरं ठीक आहे बाय. बापरे, सांजीचा कार्यक्रम. म्हणजे मग आता आमच्या मंदाबाई गेल्या असतील ना. काय माहिती, वहिनीला फोनही नाही लावला. काय वहिनीचा काही फोनही नाही आला. तेलेच वाटलं असेल, नाही तर सांगितलं नाही सांगितलं आपण काय सांगा, असं काही वाटलं असेल. मीच लावतो मंदाबाईनीला फोन. बाई जातात का काय, गेलंय का? तर कसं काय आहे तर विचारतो ना, काय नेऊन राहिल्या काय नाही. आजकाल तर बाई कुठे कार्यक्रमाला जाणं म्हणजे हात हलवत जातच नाही येत. सगळं न्यावं लागते. पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिले सांजेच्या कार्यक्रमाला काही नव्हतं एवढं. आता तर बापरे, किती सारे कपडे नेतात. कपड्यापासून मग पाहिलं ना बाई, आता आमच्या वहिनीच्या वेळेस, मीना वहिनीच्या वेळेस, मग काही तर आणि त्यात सगळं जण. मी पण नेते ना बाई मग. एकुलती एक नणंद आहे ना. एकुलती एक म्हणजे आता त्या काकाला एकच पोरगी आहे ना. मग चल, मग तिकडे गेलं की सर्वांच्या भेटी तरी होतात. जाऊ दे, बाबाची भेट होते त्या निमित्तानं. चल बाई जाते. बरं आहे योगाला. तसं काही जाणं होत नाही. शाळेच्या मधात जाणं होती काय? असं कोणी कार्यक्रमाला बोलवलं तर मग माणूस जाते. टाइम काढून कसंही ऍडजस्ट करून. तेवढ्याच भेटी होतात सगळ्याच्या. चल बाई, पहिले मंदा वहिनीला फोन लावतो. पाहतो ना त्या मंदा राणीनं काय काय केलं माय बाई. तिची तर चांगली खरेदी असेल माय बाई. मग न न राही ना, आता भाऊजाईची सांजी आहे तर मग आता काय करते न काय नाही. आबा 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 आबा. आबा काय करून राहिले? आबा बाबूसाठी घर करून राहिले, घर. घर पाहिजे ना, घर. पहा कसं मस्त घर झालं. बाई हौशी माय नातू त्याच्यापेक्षा हौशी. आ घर केलं का माय नातासाठी? माय बाई व उलसाक पलंग त्याला लागे बांधलं का माय बाई व. बाकडा आहे बापू आहे ना हा. बाहेर होता तू. हो. ते पाय ना पट्टीली कशी मजा येऊन राहिली. हे होळणी वय रश्मीची. ओ माय बाई, घर तुला समजते का? घर घर करून राहिले का तू आबा? माय बाई बाय बाई, घरी येते व. मस्त बोलतात. पाहायचं पडीन बा ते पाहायचं तिकडे. शांता, पाहुणे तर येतात. पाहुणे येतात. पाहुणे काय अंडी येतात बापा, त्याचे कामच ते सुचत नाहीत. हा? येतात ना, कार्यक्रमाच्या दिवशी येतात. पाहायचं नाही तर देतीन चाट. फवारा आहे डवरा आहे अमकोच आहे डमकोच आहे. हा, तसं मी त्या दिवशी फोन केला तर नाही येतो म्हणत. ना म्हणलं 2-3 दिवसासाठी या, तर हसत तुमच्या साईल देतो म्हणून बा पाठवून. म्हटलं ती तर येतेच, तुम्ही बी या कारणाला निमित्त ये नव्हते म्हणलं, तसं कोण काय येते. हा. आता म्हणलं नाताच्या लग्न लोक काही नाही म्हटलं आपल्या घरी कार्यक्रम. तर हसत जाय. हा. बाई बाई, काय करून राहिले बाबा तुम्ही? सांग बाबू सांग, आईला सांग काय करून राहिले आबा. घर 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 केलं आबा ना. बाई बाई, आबाजीला म्हणा किती मेहनत करता, किती कमावता अजून नाताईसाठी. बस झालं म्हणा, नाताला घर बांधून दिलं. मग आबा हो ना का, तोंडाची गोठ आहे का? आबा का फक्त नावालाच असते का? आ
नाताची सारी बरोबरी करा लागते आबाले. बाय आबाला कसं घर बांधलं बाई नाताले, ओढणी लावली अन काय माहिती उस्त्या ठेवल्या. ने बाय ना कशी पाहून राहिली, मुकाट्यानं बसली. मी आली म्हणलं बाई तू शांत कोण बसली. मला बापू काही दिसले नाहीत, तिकडे होते एका अंगात. मी म्हणलं बाई लेकरं दोरगच आहेत पलंगावर. तर बाई बाई मस्त बसली पाहून राहिले, काय करून राहिले वाटते, काहीतरी करून राहिले आबा. कशी पाहतात पाय टुकू टुकू बसले मस्त. गरीब आहेत वा मोहिनी, पाय लेकरं गरीब आहेत. हो मावशी गरीब आहेत. लाड होते आलो तेव्हापासून लाड थोडा चालू आहे काय बापा. आबाच्या तर डोक्यावरच आहेत. आबा दुसरे काही काम करूनच नाहीत राहिले. मी म्हणतो आता कार्यक्रमाचं फक्त दादावरच आहे. तू राजकुमार दादाच बिचारा इकडे जाते तिकडे जाते, तोच पाहून राहिला. आणि बाबा फक्त या लेकर आहेत, लेकरायले वागवणं. मग काय तर 2 लेकर लेखणार आबा पाहिजे नाही का. आबाला तेच ड्युटी देऊन द्या आता, नाताईले वागवायची. तसे आता आबाचं झालं वय. आता नाताईले वागवा म्हणा, त्याच्यापेक्षा अजून काय काम करतात. करते राजकुमार सारं. त्यानं ते केलं म्हणते ना, हॉटेल गिटेल बुक केलं म्हणते, सांगितलं पण त्यानं काही कर लागत नाही म्हणे मावशी. सबन ऑर्डर दिली म्हणे. ह्या बाया उगाच म्हणे घरी करून राहिल्या. म्हणलं हो त्या तशाच आहेत, जाऊ दे करू दे. हो मावशी दादानं सगळं केलं, पण त्याला म्हटलं नाही आता घरी कोणी आलं तो काही ना काही त्याला हाती मुंगड्यावर कोण पोहे करीन आणि कोण काय करीन. चिवडा गुडा भाजून ठेवला. नाही म्हणे ती विकत आणतो म्हणे बाई, काही करू नको. म्हटलं नाही एवढं काही नाही. म्हटलं माघारी का बसेल असतो का, म्हटलं आम्ही सगळं धंदा करतो. लेकरायचं टेन्शनच नाही ना मावशी मला इथं. माझ्याजवळ नाहीतच ते, बस आबा नाजी. आंबया मग लेकर आहेत तसे गुणाचे. हा काय गुजीरवाने लेकर आहे. शाईने तर इतके आहे शांता, तुला सांगतो लो शाईने आहेत ना बाई. हा बाय आता हे लेकराचं वय आहे का. काल मी दुकानाच्या ततीने आलो, ते बसायला जातो संध्याकाळचा मी, मग लेकरायला घेऊन जातो. बरं वाटते लेकरायला जरसं बाहेर. तो ह्या बाय तो सुदामा आला त्या तू शकुंतला काकीचा, तो ध्यान आहे का. नाही बाई मी नाही वळखत. अहो तुला पाहिलाय त्याला, पण तो ध्यान नशील. पण त्यानं की नाही काय केलं, माझ्यावर त्याला लेकर दिसले, मला पुसलं त्यानं कोणाचे आहेत म्हणे लेकर. त्याला म्हणलं राजकुमारचे लेकर तर मोठे आहेत. रे गड्या आपल्या मोहिनीबाईचे लेकर आहेत. तर सांगलं त्याला. तो त्यानं मग ती पाकिट घेतली दुकानातली, कतून लागे थोडे घ्या लेकर. ओ घेतलं नाही बाई येईन. ओ महातोंडा इकडे पाहत म्हणजे आबा घेऊ का सांग. इतकं लेकर नाही तर म्हटलं आता हे घेतील बा. ओहो म्या त्याने म्हटलं घ्या बाबू घ्या. तो मग तरी बी नाही. मग मी त्याच्या हातचे घेतले आणि पोट्याच्या हातात घेतले. 10 घेतले बघ लेकरं येणं. सांग किती शाईने म्हणा. हा नाही तर आपल्या गावातले लेकरं अरे दिलं नाही तर हिसकून घेता. इतकं तो लगाची बाजी नाही. काय लेकरू मग नवल केलं. मी सांगलो घरी गेला रश्मीच्या आईले की सांग उली उली आता काही या लेकराला काही कळ्यासारखं आहे का. पण घेतलं नाही म्हणलं त्याच्या जोडचं. त्याच्या जोडून नाही घेतलं. मग गेले दिलो मग तिनं घेतलं. गुदकून हसले लागे. बार मी मुखेच घेतले ना इतके शाईने. इतके शाईने ना तू असल्यावर काय पाहा लागते. हा म्हणून त्याला की तिचा आबा खुश असते निरा. रश्मीच्या सासरे बाळ खुश असतात. बुडे बा काही गेलं की खुशच दिसतात आपल्याला. वा वा आता बुडेबाचे दोन्ही हात तू पाहतायत ना. सगळे घडी बसली ना मस्त, पोरं खुश, सुना मस्त, पोरी खुश. काय बुडेबा खुश नाहीत राहतील तर काय होतील. सोन्यासारखे नातू आहेत का बाई मोहिनी. हो आमचे पप्पा तशी खुश असतात. हो नेहमी कधीच ते चिडचिड नाही करत. त्याची पोरं तरी करतील. माझ्या घरचे माझे तरी कधी कधी ओरडतील कधी चिडतील, पण आमचे पप्पा तर कधीच नाही. काही झालं तर नाही. नुकसान जरी झालं ना मावशी तरी आमचे पप्पा कधी चिडत नाहीत. शांत आहेत. म्हणून बाई लक्ष्मी आहे त्याच्या पायी. मग सोपा आहे का बाई एवढं मोठं कमावणं. हा ते म्हणते गोष्टी नका करू म्हणते, घर करा म्हणते. आपल्याला काम सांगते का. बसू दे ना घंटा झालं ना तुला घर. काय करायला लागते अजून. काय हिरे मोती लावायला लागतं का. काय करतो माहिती घरात बसतं का. जय बस. हो मी बसतो पडसान बापू हो. हा आणि तुमचा बाप म्हणे पाळलं मारले करायले. हा माझी पोरगी तरी काही म्हणणार नाही. पण तुमचा बाप ऐकणार नाही ना बापा. कहो बाई. काही नाही म्हणत कोणी. बस चाल बाई मी जातो तिकडे. ते करून राहिलो आम्ही. बेसनाच्या वळ्या चालू आहेत. ओ माय बाई मम्मी येतो ना. खेळा बापा तुम्ही आजी नाते, तुम्हाला काही धंदा नाही. नाताई बरोबर आबाई लहान झाला माय बाई. खेळा आता घर घर. आम्ही चाललो बाई, आम्हाला धंदा आहे. अरे मग जा ना तू. जा माझं ATM चं कार्ड घेऊन जा जो. आता माझ्याजवळ कॅश नाही येत. कार्ड घेऊन जा आणि आण तुला काय आणायचं आहे ते.
हो तेच म्हटलं कसं आता रश्मीच्या समजा माहेरी जायचं आहे तर थोडंसं व्यवस्थितच नेते ना. रश्मीला साडी घेते हा, आणि रवीला नाही घेत ड्रेस. रवीला इकडे घेईन ड्रेस. आई पण करणार आहे कार्यक्रम, मी इकडे घेत आहे ते रवीला ड्रेस. तिकडे रश्मीलाच नेते फक्त साडी. आणि म्हटलं तिच्या आई बाबाला नेते. तिच्या आई बाबाला कशाला काही घेतलं तर म्हटलं मग आता कार्यक्रम आहे योगायोगावर आपण त्याच्या घरी चाललो समजा तर घेते म्हटलं त्यांना हे हे जसं तिच्या आईला साडी आणि तिच्या बाबाला शेला दुपट. घे ना तुला काय करायचं आहे ते कर त्या हिशोबानं घे तू. ठीक आहे मग जा मग राणीला शाळेत गेल्यावर जा. कसं म्हणजे राणी घरी नको तू एकटी ती शाळेत गेली की ती घरी यायच्या पहिले तू घेऊन ये. हो हो राणी स्कूलमध्ये गेली की जाणार मी म्हणजे दुपारच्या वेळेला. आणि ती घरी येईपर्यंत येऊन जाते मी. मला काय छोटं मोठं काही घ्यायचं आहे आणि घेऊन येते मग मी. ठीक आहे तुम्हाला काही आणायचं आहे का? त्या दिवशी माझा रुमाल खराब झाले, आणू का ते रुमाल मग? नाही राहू दे ते चिल्लर चाललर मग कधी आपण गेलो तेव्हा आणता येते. तू फक्त आता ते ते काय ते तेले घ्यायचं आहे ते कोणत्या साड्या आणि ते काय ते घेऊन ये तेवढं. बाकी नको आणत बसू. मग एखाद दिवशी आपण आणू शांततेनं. ते काय अर्जंट आहे आहेत माझ्याकडे. सुट्टीचं पाहाचाल मग जमणार नाही का तुमचं? अरे यार म्हणता मला कशाला नेता आता तू जाणं तू राणी जा. मी तुमचं रिझर्वेशन करून देतो. फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन करतो. टेन्शन नाही. मस्त झोपून जायचं आरामात. आणि व्यवस्थित तिथं गेल्यावर रवीला आणि श्यामला बोलवून घे. नाही नसलं तर मग मी भाऊले म्हणतो. भाऊ येतात. हा मला कशाला उगा सुट्टी काढायला लावतो. तसं तर खूप सुट्ट्या झाल्या या वर्षात. हा कर ना तेवढं ऍडजस्ट. आता कार्यक्रम इकडे असता रवीच्या घरी तर यायला लागलं असतं. चुकलं तुमचं उलट आहे. उलट इकडे तुम्ही नाही आले चालते पण तिकडे आले तर चांगलं वाटते. तिच्या बाबाने एवढा फोन केला हे केलं तर तिकडे चांगलं वाटते. इकडे समजा आता नाही आले तर काय भागून जाईल असं म्हणते बा मी. नाही कर तू आता एवढं ऍडजस्ट. मी फोनवर सांगतोच त्यांना नंतर. मग नाही जमत आता कसं आता एवढ्या लोक डबल डबल सुट्ट्या काढल्या तर नाही भेटत तेवढ्या. आलो असतो मी सुट्टी असतो तुला माहिती आहे ना मी आलो असतो पण नाही जमत तर मग तेवढं कर ऍडजस्ट. मी रिझर्वेशन आणतो तुमच्या दोघीचं. हा का ग आशा येईल ना. आशाची ननद असं लागते ना ती. हो आशाताईचा आला होता फोन. ते दोघं जण येणार आहेत, त्यांच्या गाडीने येणार आहेत. ते दादा पण येणार आहेत ना. अरे मग तू त्याच्या गाडीतच जाणं कशाले मग रिझर्वेशन करायला लागते आणि एकटं जायला लागते. हा मी नेऊन देतो तुम्हाला ने. हा नाही तर काही ना काही ऍडजस्ट करणं जाणं आशाच्या गाडीत. कसं जाऊ आम्ही म्हणजे इथून मग आम्ही तर आशाताईच्या घरी जाऊ. म्हणजे मग मुंबईतून पुण्यात जा ताईच्या घरी जा मग ताईच्या घरून मग तिकडे जा. जाऊ द्या ना त्याच्यापेक्षा सरळ रिझर्वेशन करून द्या ना. इथून बसल्या ट्रेन मध्ये की डायरेक्ट अकोल्यातच उतरल्या जाते ते सोपं. आणि फर्स्ट क्लास एसीचं रिझर्वेशन असल्यावर काय टेन्शन आहे, कशाची भीती नाही. एकदा बसलं की बसलं शांततेत. आता आम्ही मागच्या वेळेस गेलोच होतो ना, काही नाही मस्त गेलो रिलॅक्स. फार चांगलं. मग आजच मी तुमचं रिझर्वेशन काढतो दोघीचं. तू तुझं काय आणायचं आहे ते आणून घे. सगळं काय ते करायचं तुमची तयारी. ते राणीच्या स्कूलमध्ये सांग विचार म्हणजे सुट्टीचा ते करून घ्यायचं बोलून घ्यायचं ते स्कूलमध्ये जाऊन. ते मग फालतू माया मागे नको लावते. चल मग मी जातो मला उशीर होऊन राहिला. कार्ड वर बाजू जास्त नको स्वाईप करू. ते बायकोच्या हाती क्रेडिट कार्ड द्यायच्या पहिले विचार करायचा. आता नाही, आता कार्ड आलं माझ्या हातात. आता बस पाहून घ्या तुम्हाला तर मेसेज येतात बिलचे. हो पाहिजे तसंच करशील. बरं घे तुला काय घ्यायचं आहे ते. चल येतो बा. अरे बाई आज गाडी नाही चालली का? चाबी नाही, अहो चाबी नाही घेतली. नाही गाडी नाही नेत आहे मी. ते गाडी सर्व्हिसिंग साठी टाकायची आहे मला. नेत नाही मी टॅक्सीनच जातो. अरे बाई सांग, काल सुट्टी झाली या माणसानं गाडी सर्व्हिसिंगला काऊन मशीन टाकली? अरे नाही बाई त्याचं त्यालाच माहित. काल दिवसभर घरी झोप काढली आणि आता टॅक्सीनं चालले. जा तिकडे.